रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक एकावर करण्यासाठी पैशांची गरज आहे, गुन्हा त्याच्या बदल्यात तुला पुणे किंवा दाखल सातारा येथे प्लॉट घेऊन देतो असं सांगून सैन्य दलात काम करणाऱ्या सोलापुरातील एका तरुणाची 16,64,000ची फसवणूक झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे। या प्रकरणात विजापूर नाक्याच्या पोलिसांनी सातारा येथे राहणाऱ्या एका विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। या संदर्भात प्रवीण देव राठोड वय वर्ष 30 राहणार आसाम मिलिटरी हॉस्पिटल सध्या गुरुदेव दत्तनगर सोलापूर यांनी नुकतीच पोलिसात फिर्याद दाखल केली आहे। अनिल खलाटे यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। आरोपी अविनाश खलाटे हा प्रवीण राठोड यांच्या परिचयातील असून सैन्य दलात तो काम करतो। त्याने रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करायची होती, पैशाची गरज आहे असं सांगून नोव्हेंबर 2023 पासून ते मार्च 2024 पर्यंत 16,64,000 रुपये गुगल पे आणि एटीएम द्वारे घेतले। त्यानंतर त्याने पैसे परत केले नाहीत किंवा प्लॉट देखील मिळून दिला नाही। फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवीण राठोड यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। तपास सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।